प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. मी सुंदरसा देवाचा मन्ना तुमच्यासाठी घेऊन आलोय, कारण की आपल्याला वचन हे बंधनमुक्त करतं. प्रियजनांनो, तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबमध्ये हा चॅनल वाढला जाईल आणि तुमच्यासाठी मोठी प्रार्थना आणि मोठा व्हिडिओ आम्हाला करण्यात येईल. म्हणून प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि लोकांना शेअर करा, कारण की जो देवाच्या राज्याची वाढ करतो परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. म्हणून प्रियजनांनो, प्लीज हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, की जेणेकरून देवाचा महान गौरव होणार आहे. मी प्रियजनांनो तुमच्यासाठी आज सुंदरसा देवाचा मन्ना घेऊन आलोय आणि तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना देखील मी करणार आहे. पण त्या अगोदर आपण देवाच्या वचनाकडे जाऊ, कारण की वचन हेच आपल्याला बंधनमुक्त करतं आणि वचन हे सर्व सामर्थ्य आहे. तर प्रियजनांनो, मी देवाचा सुंदरसा मन्ना तुमच्यासाठी घेऊन आलोय. यशायाचा 38वा अध्याय, हिचक्याचे दुखणे. बघा वचन काय म्हणतं. त्या दिवसात असे झाले की हिचक्या आजारी पडला व मरायला टेकला. तेव्हा यजमाचा पुत्र यशा संदेष्टा त्याच्याकडून त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निवार कर, कारण आता तू मरणार आहेस, जगणार नाही. तेव्हा हिचक्या आपल्या भिंतीकडे फिरून प्रार्थना केली व म्हणाला, हे परमेश्वरा, तुझ्या समोर सत्याने व सातत्याने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने योग्य तेच मी करीत आलो आहे. मला स्मरण कर. अशी विनंती करतात तो म्हणत हिचक्या मनसी रडला. तेव्हा यशाला परमेश्वर संदेष्टा आला आहे हे हिचक्याला जाणून सांग. तेव्हा यशाला परमेश्वराचा संदेश आला की हिचक्याला जाऊन सांग की तुझा पूर्वजाचा देव दाविदाचा परमेश्वर म्हणतो, तुझी प्रार्थना ऐकले, तुझे अश्रू मी पाहिले आहे आणि मी तुझे आयुष्य 15 वर्ष वाढवले. प्रियजनांनो, हिचक्याचे आयुष्याचे 15 वर्ष वाढवले. आज लोक आयुष्य वाढण्यासाठी काय काय करतात. कोणी औषध घेतं, कोणी गोळ्या घेतं, कोणी काय करतं. पण हिचक्या हा देवाच्या दृष्टीने नीतिमान होता. हिचक्या देवाच्या दृष्टीने देवाला आवडत होतं, त्याचप्रमाणे करत होता, देवाच्या वचनाप्रमाणे चालत होता. आणि ज्यावेळेस हिचक्याला कळालं का माझं आयुष्य आता संपणार आहे आणि मी मरणार आहे, कारण की ज्या जुन्या करारामध्ये ज्यावेळेस संदेष्टे कोणाच्या घरी येत होते, तर एक तर संदेष्टे चांगला निरोप घेऊन येत होते किंवा वाईट येत होते. हिचक्याला वाईट निरोप होता, पण हिचक्या सत्याने वागत होता. कधी कोणाची चुगली केली नाही, लबाडी केली नाही, चोरी केली नाही, लाच घेतला नाही, पापापासून दूर राहिला आणि परमेश्वराच्या प्रार्थनेत राहिला. मेन म्हणजे तुम्ही प्रार्थनेत असता तेव्हा पापापासून दूर असता. ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली, देवाला सांगितलं, तेव्हा तुझ्या दृष्टीने योग्य तेच मी केलेलं आहे, तर मला प्लीज माझ्याकडे बघ. आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली, 15 वर्ष वाढवले. तो देव आज देखील तुम्हाला तुमच्या अंतरामध्ये जीवनातून बदला. मी प्रार्थना करतो, पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे तेवढ्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा त्याच्या जीवनात रस्सीव दृष्टपण निक सैतान